जय श्रीराम मंडळी. काल जो आपण लसूण लावलेला होता ना, तो भिजवण्यासाठी आज आम्ही खालाकडल्या शेतात आलेले. मी आता ज्वारी डोबता इकडं आलेले आहे. आणि हा लसूण ना एक 2 म्हणजे लसणाच्या कुड्याच्यामध्ये 4 बोटाचा अंतर असला पाहिजे आणि 1 टीचभराचा अंतर म्हणजे लाईनीच्या मध्ये 1 टीचभर अंतर असं ठेवून हा लसूण छान लावलेला आहे. वाफल्यावर तुम्हाला मी दाखवेनच. सेम कांदा जसा लावतो ना आपण गादी वाफेत तसाच लसूण लावायचा असतो आणि खूप छान येतो लसूण. तर बघू शकता इकडं पाणी सोडलेलं आहे आपल्या लसणाला. इथं थोडीशी नळी चिरलेली. हे जुनं ठिबक आहे ना, इथल्या जुन्या ठिबकचा वापर केलेला आहे. एक नळी घेतलेली म्हणजे की एक लाईन घेतलेली आहे. पहिलं जुनं ठिबक इथंच केलेलं होतं, माळं होतं त्यावेळेस. आणि इकडं कांद्याला पण पाणी पडते म्हणजे आता पूर्ण या प्लॉटवर पाणी चालू आहे. पेरूच्या झाडांनाही पण पाणी चालू झालेलं आहे. बघू शकताय छान असे मोती पडायला लागल्यासारखं पाणी काळ्या नळीतनं लांबपर्यंत दिसतंय. खूप छान वाटते. व्हिडिओमध्ये दिसत नसणार आहे. कोरड्या वाफेत जर लसूण लावला ना तर तो लसूण लावल्या लगेच भिजवून घ्यावा लागतो, नाहीतर लसणाच्या कुड्या मारतात. लसूण लावण्यापूर्वी ही वाफे भिजवले तरी चालतात.